Safety for your loved ones. Dual SRS airbags, now standard across all Toyota variants. आयुष्यपत सही आहे ना? खतरनाक आयुष्यपत दिवा तू एक काय तर ठरव ना. ठीक आहे, चली माझी ती तुझी. वाटप केंद्र आहे इथं. काय ठरवून घेता? तिसरी असती तर ठीक आहे. पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत चला हवा येऊ द्या आज रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. अरे किती पाणी पिशील? हे कोरड पडले का कशाला? आधी हे सगळे भलते सलते उद्योग करायचे आणि मग ते निस्तरता आले नाहीत की मग काळजी करत बसायचं. ह्यालाच मूर्खपणा म्हणते मी. आई भलते सलते काय? मग काय म्हणू मी? काय म्हणू? हा, हे पत्रापत्री करायचं खूळ जर डोक्यात होतं तर मला एका शब्दाने बोलला का नाही तुम्ही? तेव्हा मारे दातफळ बसली होती तुमची. आई तेव्हा लक्षात नाही आलं. म्हणूनच तुला अर्धवट म्हणते ना मी. म्हणूनच काय होणार आहे सांग ना मला. काय होणार आहे का हे असं पत्र लिहून? काही होत नसतं. पुराणातल्या गोष्टी वाचा. कुणीही कुणालाही लिहिलेल्या पत्राने कधीही कोणाचं काही भलं झालेलं नाहीये. त्या गोखल्यांची नियतच फिरलेली आहे. ती काय ते 4 ओळींचं पत्र वाचून जागेवर येणार आहे का? आली तर? अरे पण आपणच अडकू नये याच्यात. त्या गोखल्यांचं माहिती आहे ना. आधी सगळं तुझ्यावर खापर फोडून झालं, आता माझ्यावर फोडतील आणि गावभर जाऊन सांगत फिरतील की मुलीच्या आईमुळे घटस्फोट झाला म्हणून. का असं का सांगतील? तू काही केलंयस का तसं? मी कशाला काही करते? माझ्या हातात कुठे तेवढी सत्ता आहे? त्या गोखल्यांचं माहिती आहे ना. अहो सवयच आहे त्यांना. उचलली जिपटी लावली टाळ्याला. आणि या पत्राने होईल काय? झालंच तर ती दोघं एकत्र होतील आणि सगळं खापर मात्र माझ्यावरच फुटेल. म्हणजे माझीच मान अडकेल ना. का? जे तुझी मान का अडकेल? अरे या सगळ्या काळात 1-2दा मीच भेटले होते ना जावई बापूंना. हो म्हणजे आपलं ठरलंच होतं ना तसं. आपण म्हणजे मी काही महत्वाचं तसं त्यांना सांगितलेलं नाहीये. आणि मी कसं सांगेन? मी म्हटलं त्यांना की जानूला जरा माहेरपणासाठी पाठवा म्हणून. आता त्याचा त्यांनीच जर उलटा अर्थ काढला असेल आणि जानूला तुमच्याकडे नांदायचंच नाही असाच उलटा अर्थ करून ते जर त्याचा विपर्यास करत असतील तर त्याला मी तरी काय करणार? ना कोणाला मूलबाळ झालेले ना एखादा संसार टिकलाय घरात. कला काय संसार टिकला नाही, मुलं बाळ झाली नाही. आता त्यांचे ते काका आलेच ना ते परत. जावई बापूंचे बाबा आले ना घरी परत. संसार सुरळीत चाललेत ना त्यांचे. आणि जावई बापूंचा जन्म देखील त्याच घरात झालाय. हो पण ते कला मला आता हा विषय नकोय. प्रत्येक घरातच काही ना काही दुखरी नस असते. आपण कशाला उगाच खपल्या काढत बसायचं. आणि मनात आलं तरी ओठावर येऊ देऊ नये एवढा संयम तुला आता या वयात सुद्धा नाहीये. बाबा मी एक फोन करू का ताईला? नको. तिचं बोलणं झालं की करेल ती फोन. मेहरबानी करून आपण सगळ्यांनी संयम बाळगूया जरा. आपल्याला टेन्शन आलं हे कळलं की तिला आणखी टेन्शन येईल. वाट बघूया आपण जरा तिच्या फोनची. ठीक आहे. हे ना यार ताईला.